पावसाळा आल्यानंतर आपण घरातली जी छप्पर असतात, कवळं असतात, म्हणजे ग्रामीण भागामध्ये जी घरं आपल्याला पाहायला भेटतात त्यांच्यावरती कवळं असतात आणि ती कवळावरती पाऊस पडल्यानंतर कधी-कधी कवळं आधी फुटलेली असतात। मग पावसामुळे त्या कवळांमधून पाणी खाली पडत असतं, म्हणूनच ते आपण बदली करण्यासाठी किंवा काय घाण वगैरे अडकले असेल तर काढण्यासाठी पावसाळ्यात जर पाऊस लागल्यानंतर पाणी जर घरामध्ये गळत असेल तर आपण ते काढण्यासाठी वरती चढत असतो। आणि चढताना आपल्याला माहीत नसतं, याचा अनुभव नसतं की कधी-कधी शेवाळी येऊन जाते, तर कधी-कधी खूप बुळबुळीत होतात किंवा कधी-कधी स्लोप जास्त असल्याने आपला बॅलन्स बिघडतो आणि आपण पडू शकतो। असाच हा व्हिडिओ आहे। याची संपूर्ण हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटतंय एका ग्रामीण भागातील एक घर दिसतंय आणि बंद अवस्थेत आहे, परंतु या घरावरती एक तरुण काहीतरी काम करण्यासाठी म्हणजे कवळं वगैरे फुटलं असेल हे दुरुस्त करण्यासाठी वर चढत असतो। चढलेला असतो आणि वर चढल्यानंतर त्याला अंदाज येत नाही, पाऊस लागलेला असतो आणि ही कवळं असतात ती कवळं बुळबुळीत झालेली असतात आणि बुळबुळीत झाले असल्यामुळेच वर चढलेला हा तरुण ज्या पद्धतीनं वर चढतो त्याच पद्धतीनं पुन्हा रिटर्न खाली घराच्या खाली येताना पाहायला भेटतोय। म्हणजे त्याचा बॅलन्स बिघडतो आणि त्याचा पाय स्लिप होतो आणि तो घराच्या खाली पडताना पाहायला भेटतोय। म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे या व्हिडिओच्या माध्यमातून, आपण जेव्हा आपल्या घरावरती चढतो तेव्हा पाऊस लागल्यानंतर घराचे कवळं असतात त्या कवळाला शेवाळी येते आणि ती शेवाळी आल्यानंतर आपला त्यावरून पाय घसरणं साहजिकच आहे। कोणत्याही व्यक्ती जरी वर चढला तरी पाय सरकणारच। म्हणूनच जर घरावर आपलं कवलं जर व्यवस्थित करायचे असतील, नीट करायचे असतील, तर पाऊस पडून गेल्यानंतर थोडं ऊन पडलं, जरा नळे सुकले तर नळे सुकल्यानंतर म्हणजे कवलं सुकल्यानंतर तुम्ही वरती चढा आणि आपलं काय काम असेल ते करा, नाहीतर आपल्या जीवाला धोका होऊ शकतो आणि आपला जीवसुद्धा जाऊ शकतो अशा प्रकारचं काम करताना। म्हणून नेहमी आपण काम करत असताना याचं भान ठेवा आणि भान ठेवूनच काम करा, कारण आपला जीव किती मोलाचा आहे आपल्याला माहिती आहे। तर या व्हिडिओवर तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। चॅनलवर जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेलच तर चॅनलला सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र।